Hi dear students, welcome back. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स त्याच्यामधला फर्स्ट एक्सरसाइज सुरू आहे. काल आपण बघितलं होता की वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टी ॲप्लिकेशनमध्ये येतात आणि त्याच्यामधला पहिला पार्ट बघितला होता इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. त्याच्यामधले आपण चार क्वेश्चन्स आपण बघितले होते. त्यातला अजून एक त्याच्यामध्ये टाईप असा येतो की पॅरामेट्रिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असतो आणि पॅरामेट्रिक इक्वेशनमधून परत तुम्हाला dy बाय dx तयार करायचा आणि त्यातून तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल फाइंड आउट करायचं. त्यातला तो एक आहे 7 नंबरचा एक्झाम्पल. x इज इक्वल टू अंडर रूट टी अँड y इज इक्वल टू t मायनस 1 अपॉन रूट टी ॲट t इज इक्वल टू 4. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल असं म्हटलेलं आहे. मग आता आपण काय करायचं, सोल्युशन मध्ये गिवन दॅट x इज इक्वल टू रूट टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करायचं आहे. dx बाय dt इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट टी. त्याच्यानंतर y इज इक्वल टू t मायनस 1 अपॉन रूट टी आहे. तर आपण काय करायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी म्हणायचं. काय होणार, dy बाय dt इज इक्वल टू 1 मायनस, आता हा ऍक्च्युली मायनस टी रेस टू मायनस हाफ असतो. टी रेस टू मायनस हाफचा मायनस हाफ पुढे येतात आणि टी रेस टू मायनस हाफ मायनस 1 मायनस 3/2 म्हणजे टी रेस टू 3/2 येतो. म्हणजेच 1 मायनस मायनस 1 अपॉन मायनस 1 इज गेटिंग प्लस हियर. वाय, बिकॉज दिस इज मायनस, प्लस 2 इंटू टी रूट टी तयार होतो. क्लियर, दिस इज सेकंड वन. Now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. What will happen to this? Cross multiply करून लिहायचं 2t root t plus 1 upon 2t root t whole divided by dx by dt कुठे आहे, हा 1 upon 2 root t. आता 1 upon 2 root t get cancel. राहिला काय बघा, 2t रूट टी प्लस 1 अपॉन टी येतो. आता dy बाय dx ऍट व्हॉट, t इज इक्वल टू 4 ला. मग dy बाय dx ऍट t इज इक्वल टू 4 काय येतो बघा, 2 इंटू 4 इन ब्रॅकेट अंडर रूट 4 प्लस 1 अपॉन 4. दिस इज नथिंग बट 2 4 जा 8 इंटू 2 प्लस 1 अपॉन 4 that is equal to 17 by 4. 8 2 जा 16 प्लस 1 17 by 4 होईल. आता हा झाला तुमचा dy by dx म्हणजे m is equal to 17 by 4 and m dash will be minus 4 by 17. Now equation of tangent at that given point y minus y1 is equal to m into x minus x1. आता x1 is equal to at t is equal to 4. x ची व्हॅल्यू टाका, root t is equal to what, root 4 which is equal to 2 and y1 is equal to 4 minus 1 upon under root 4 is equal to 4 minus 1 by 2 that is equal to 2 4 8 minus 1 7 by 2. आता याचा यूज करायचा आणि काय करायचं, याचा यूज करून आपल्याला y minus y1 is equal to y minus y1 7 by 2 into m किती आहे 17 by 4 into x minus x1 is nothing but 2. 4 ने मल्टिप्लाय करा, 4y minus 2 2 जा म्हणजे 14 is equal to 17x minus 17 to the 34. आता किती होईल, 17x minus 4y minus किती होईल 20 इक्वल टू 0. बघा आहे तसं राहणार, हा 4y इकडे गेला मायनस 4y झाला, हा प्लस झाला, मायनस 34 प्लस 14 that is equal to 20 तर मायनस 20 होईल इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए टँजंट. नॉर्मलचं काय इक्वेशन होणार, y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1, y मायनस y1 7 by 2 इज इक्वल टू m डॅश मायनस 4 by 17 इंटू x मायनस x1 दिस 2. 17 2 जा 34 ने मल्टिप्लाय करा, 34y मायनस 2 ने 17 7 जा
बरोबर आहे का, इज इक्वल टू -4x प्लस 34 ने मल्टिप्लाय केलाय, 34 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 8 झाला, -8x म्हणजे -8 प्लस 16 झाला, आणि मग इथं 17 टू द 34 276 बरोबर आहे. 8x प्लस 34y मायनस 135 इज इक्वल टू 0 असं होईल. असं 19 प्लस 10 29 प्लस 6 35 बरोबर आहे, -135 इक्वल टू 0. दिस इज युअर फायनल आन्सर फॉर दिस इक्वेशन ऑफ नॉर्मल. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे. कालचा आपण आढावा घेतला याच्यामध्ये y मायनस y1 इज इक्वल टू x मायनस x1 आणि y इज इक्वल टू y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू x मायनस x1. दॅट इज द नॉर्मल इक्वेशन फॉर द नॉर्मल. आज आपण थोडासा वेगळा पार्ट बघायचा. मी काल सांगितलं त्या पद्धतीनं. आता आपण इक्वेशन्स बघितले. आता हे जे टँजंट वगैरे आहेत हे कोणत्या ना कोणत्या त्याच्याशी असणाऱ्या कर्वला किंवा लाईनला एकदा ते पॅरलल असतील, परपेंडिक्युलर असतील, या पद्धतीने जर असतील तर आपण त्याचे पॉइंट्स कसे फाइंड आउट करायचे. तो कुठल्या पॉइंटला टँजंट काढलेला आहे किंवा नॉर्मल काढलेला आहे तो आपण ओळखायचा असेल तर तो पॉइंट फाइंड आउट करायचा. तो पॉइंट फाइंड आउट करत असताना बघा आता फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व सोल्युशन मध्ये द गिवन कर्व इज द गिवन कर्व. क्वेश्चन असा आहे, फाइंड अ पॉइंट ऑन द कर्व y is equal to under root x minus 3, y is equal to under root x minus 3, where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5. 6x plus 3y minus 5 मी वरती लिहून ठेवतो इक्वल टू 0. हिला ती परपेंडिक्युलर असणाऱ्या टँजंट जिथं तो टँजंट आहे त्याचा पॉइंट फाइंड आउट करायचा. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to under root x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equal to 0. The given curve is y is equal to this. मग dy by dx काढू आपण. dy by dx is equal to 1/2 under root x minus 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ x minus 3, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 3 चा 0 म्हणजे ॲज इट इज राहील हा. ठीक आहे, इथं फर्स्ट म्हणा the tangent but म्हणू आपण but the tangent is perpendicular to the line. कुणाचा टँजंट, ह्या कर्वला काढलेला टँजंट हा परपेंडिक्युलर टू द लाईन. लाईन किती आहे 6x plus 3y minus 5 equal to 0. Therefore या लाईनचा स्लोप, तो जो स्लोप येतोय त्याचा परपेंडिक्युलर स्लोप कोणाचा असणार आहे याचा, म्हणजे dy by dx अशी असणार आहे. मग काय करा 6 into 1 plus 3 into dy by dx equal to 0. -5 0 असणार आहे, 0 आला म्हणजेच काय होणार बघा 3 dy by dx is equal to -6 and dy by dx is equal to -6/3. that is equal to dy by dx is equal to what, -2. Line is perpendicular by the given condition the required slope will be m is equal to plus 1/2. बरोबर आहे. यावर काय होईल m/2. why? because here dy by dx is equal to -2 आहे. म्हणजे हाच जो dy by dx आहे म्हणजे रिक्वायर्ड टँजंट, आपली जी गिवन टँजंट आहे कंडिशन, द रिक्वायर्ड स्लोप विल बी, आपल्याला जो पाहिजे आता m, तो कोणा dy by dx 1/2. आता या इथं फ्रॉम इक्वेशन 1 आता लक्षात आलंय का बघा, दिलेला कर्व आहे अंडर रूट x मायनस 3, तिला कुठेतरी टँजंट आहे, तो पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे मला स्लोप माहित पाहिजे तिचा. मग त्या कर्वचा स्लोप काढला, पण त्या कर्वचा स्लोप माहित नाहीये. बट तिला जी काढलेली टँजंट आहे ती परपेंडिक्युलर आहे कुठल्या तरी एका लाईनला, म्हणजे त्या लाईनचा स्लोप मिळाला की त्याचा रेसिप्रोकल इंटू मायनस हा जो काही स्लोप येईल तो कोणाचा असणार आहे, त्या कर्वचा असणार आहे. बरोबर, म्हणजे त्या टँजंट एक्सक्यूज. तर मग तो आता मिळाला आपल्याला, तो इथे यूज करायचा.
1/2 अंडर रूट एक्स माइनस 3 इज इक्वल टू 1/2 है ना. 2 गेट कैंसल, क्रॉस मल्टीप्लाई करा. अंडर रूट एक्स माइनस 3 इज इक्वल टू 1. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. Squaring on both sides. What will happen to this? X minus 3 is equal to 1 plus 1 है ना. आता x is equal to 1 plus 3, that is x is equal to 4. but आता दुसरा जो पॉइंट आहे y, हा कुठून काढायचा? तर हा दिलेले इक्वेशन नाही आहे, लाईनचं इक्वेशन नाही. लाईन कुठेतरी दुसरीकडे असणार आहे, त्याला ती परपेंडिक्युलर आहे. पण इथं जो कर्व दिलाय त्या कर्व वरती टाकल्यानंतर सॅटिस्फाय होत असतो, म्हणून ती व्हॅल्यू जी आहे ती याच्यामध्ये टाकावी लागेल. Therefore y is equal to under root x minus 3. Therefore y is equal to under root 4 minus 3. Therefore y is equal to under root 1, that is equal to 1. Therefore the required points are 4,1. Correct? 4,1. This is your final answer. अशा पद्धतीने हे आपल्याला काय मिळतं की याचे पॉइंट्स मिळतात. क्लियर? लक्षात आलं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं? कोणताही कर्व दिला तर त्याचा पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा. दिलेले जर का कोणताही दिलेले लाईन असेल किंवा एनी अदर कर्व, तिची जी टँजंट आहे ती टँजंट पॅरलल असेल किंवा परपेंडिक्युलर असं सांगितलं जाईल, ते कन्सिडर करा पॅरलल परपेंडिक्युलर. आणि मग तिच्या स्लोपचा जो काय कंडिशननुसार स्लोप येईल तो घ्या आणि तो डेरिव्हेटिव्ह यूज करा, म्हणजे dy/dx म्हणून तो तिथे यूज करा आणि तुम्हाला पॉइंट्स मिळून जातील. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये आता फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व, परत तसाच आहे. फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. कोणत्या कर्वचे पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत? तर y इज इक्वल टू x³ minus 2x², x³ minus 2x² minus x, where the tangents are parallel. आता इथे मात्र टँजंट काय दिलाय? मगाचा परपेंडिक्युलर होता पॅरलल. इथे पॅरलल असेल तर dy/dx म्हणजे जो स्लोप आहे तो काय असणार आहे? सेम असणार आहे. स्लोप काय असणार आहे? सेम असणार आहे. इज इक्वल टू 0. देयरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, मी मगाशी लिहिला नव्हता पण इथे लिहा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे, लिहिला तरी चालतं. 3x² minus 4x minus 1 equal to 0. x³ चा 3x², 2 तसा राहील, x² चा 2x, 2 चा 4x minus 1 equal to 0. इथं काय झाला? हा आपल्याला इक्वेशन मिळालं. सॉरी, y is equal to x³ आहे. y is equal to x³ म्हणजेच काय? dy/dx is equal to 3x² minus 4x minus 1. आता पुढे दिलाय where the tangents are parallel. tangents म्हणजे दोन tangents आहेत. tangents are parallel to the, but the tangents are parallel to the given line. कोणती गिवन लाईन आहे? 3x minus y plus 1 equal to 0. डिफरन्शिएट करून काढा. अगर तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ x माइनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y च्या फॉर्मने काढायचं असेल तर स्लोप काढू शकता. 3 into 1 minus dy/dx, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, इथे 0 झाला. dy/dx is equal to, हा इकडे गेला तर पॉझिटिव्ह होईल म्हणजे आन्सर 3 आला. म्हणजे रिक्वायर्ड स्लोप of tangents m is equal to 3 because parallel आहे ना, but the tangents are parallel असं सांगितलं. parallel म्हणजे as it is slope येणार. m म्हणजेच कोण आहे? हा dy/dx. dy/dx is equal to 3 असणार. आता तो यूज करायचा इथं फ्रॉम इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला टाकायचं आहे 3 is equal to 3x² minus 4x minus 1. आता टँजंट्स मध्ये म्हणजे दोन कंपल्सरी आपल्याला काय मिळालं पाहिजे? बरोबर, x ची व्हॅल्यूज. तर आपल्याला y च्या पण दोन व्हॅल्यूज मिळणार आणि मग आपल्याला टँजंटची इक्वेशन मिळणार आहे. इथं बघा 3x² minus 4x minus 1 minus 3 minus 4 equal to 0. 4 3 चा 12, तो पण minus 12. 6 2 चा होऊ शकतो कारण -4 आहे, मायनस प्लस. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड मध्ये चाललोय आपण. 3x² -6x plus 2x minus 4 equal to 0.
You can take out common here. Therefore 3 in bracket 3x वर का 3x in bracket x minus 2 plus 2 in bracket x minus 2 equal to 0. इथे काय होईल x minus 2 into 3x plus 2 equal to 0. Therefore x minus 2 equal to 0 or 3x plus 2 equal to 0. Therefore x is equal to 2 or x is equal to minus 2 by 3 असं होईल. हे दोन्ही व्हॅल्यूज इथे यूज करा. नाव y is equal to curve x cube minus 2x square minus x. आता y is equal to x cube म्हणजेच काय add x is equal to 2. -8 minus 2 answer काय y is equal to minus 2. When x is equal to y is equal to minus 2 and when x is equal to minus 2 by 3 y is equal to x cube minus 2x square minus x. Y is equal to minus 2 by 3 bracket cube minus 2 into minus 2 by 3 bracket square minus in bracket minus 2 by 3. Y is equal to minus 8 by 27 minus 8 by 3 3 is 9. See minus 2 चा square plus 4 4 to the 8 minus 8 by 3 चा square 9 आला. minus minus getting plus 2 by 3. सगळ्यांचा denominator 27 करा minus 8 minus 3 8 is 24 plus 9 ने multiply करा 9 to the 18 divided by 27. Therefore y is equal to minus 32 plus 18 that is equal to minus 14 by 27. Minus 14 by 27. म्हणजे आन्सर काय? Therefore the required points. Find the equation of tangents म्हटलंय का नाही? Find the points on the curve असं म्हटलंय. Therefore the points are 2 minus 2 and minus 2 by 3 comma किती minus 14 by 27. This is your final answer. लक्षात येते का बघा? This is very much important. Actually खूप सोपा आहे आणि इथं पॅरलल दिला. पॅरलल दिल्यामुळे तुम्हाला हे पटकन लक्षात आलं पाहिजे. तोच जो स्लोप आहे तोच आपल्याला या कर्व साठी यूज करायचा. तो कर्व साठी यूज केल्यानंतर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईल. क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करा. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतील बिकॉज दिस इज क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकला 2 किंवाही रूट्स असतात. मग ते दोन्ही रूट्स y या कर्व मध्येच टाकायचं. कोणती व्हॅल्यू आली की ती कर्व मध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे तुम्हाला पटकन आन्सर मिळेल. हा झाला. या पद्धतीने तुम्हाला आन्सर y चं -2 मिळाला. when x is equal to 2 y is equal to -2 तुम्ही इथे लिहू शकता. नाव when x is equal to 2 when x is equal to 2 y is equal to -2 and when x is equal to -2 by 3 y is equal to -14 by 27. therefore the points are similarly here. हा हे क्लियर झालं. आता 4th नंबरचा क्वेश्चन आपण बघू. नंबर 4 माझ्यासमोर पीडीएफ आहे. पीडीएफ नुसार आपण जायचं. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. काही समजले नसल्यास ते विचारावं लागेल. काही एक्झाम्पल्स मधले आन्सर्स मी डायरेक्टली लिहित असतो. ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मायनस डायरेक्ट घेऊन त्याचा स्क्वेअर केला असेल तर प्लस झाला असेल किंवा बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी मी अशाच मुद्दाम चुकवलेल्या असतात. ते तुम्ही क्लिअर करून मला डायरेक्ट विचारावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय की नाही लक्षात येतं. हां जी आपली क्लासरूम मधली पद्धत आहे की लक्ष आहे की नाही चेक करा. बऱ्याच जणांचे फोन येत नाही आहेत. फोन आले पाहिजेत. बऱ्याच काही पर्टिक्युलर मुलांचेच मुलींचेच फोन येत आहेत. सगळ्यांनी त्या पद्धतीनं लक्षात घेऊन काळजीपूर्वक स्टडी करा. याचा अर्थ कोणाचा फोन येत आहे सगळ्यांना समजलेला आहे आणि काही चुका झाल्या तर तुम्ही दुरुस्त केल्यात असाव्यात असं मला वाटतं. थँक्यू. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द इक्वेशन्स ऑफ टँजंट्स. आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं आहे टू द कर्व. कोणता कर्व आहे बघा x² + y² -2x - 4y + 1 = 0. This is a given curve which are parallel to x-axis. तर parallel to x-axis म्हणजे डेफिनेटली tan 0 0 असतं. कारण
आपण अबाउट टू एक्स ऍक्सिस म्हणतो, पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणजे पॅरलल जर एक्स ऍक्सिसला असेल तर काय नल, थीटा 0 असतो. tan 0 काय m इज इक्वल टू tan थीटा, m इज इक्वल टू tan थीटा, tan 0 0 असतो. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं dy बाय dx तिथं काय घ्यावं लागेल, 0 घ्यावा लागेल. बघूया आपण. मग इथं लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा नंबर आहे 4. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x प्लस 2y dy बाय dx minus 2 minus 4 dy by dx plus 0 is equal to 0. काय होईल 2y minus 4 dy by dx plus 2x minus 2 equal to 0. Now the required tangents are parallel to x-axis. Therefore slope dy by dx is equal to compulsory 0 असणार आहे. Considering this 0, 2y minus 1, 2y minus 4 into 0 plus 2x minus 2 equal to 0. आपल्याला त्याच कर्व मधला जो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे जो स्लोप आहे त्याचा स्लोप म्हणजे हा असणार आहे, कारण रिक्वायर्ड टेंजन्स काय पॅरलल आहे. दॅट मीन्स 0 येणार आहे. एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हटलं की 0. म्हणजे काय झालं, हा टोटल 0 प्लस 2x minus 2 equal to 0. Therefore 2x minus 2 equal to 0. x is equal to 2x is equal to 2, x is equal to 1 आहे. x is equal to 1 आहे. y कंपल्सरी 0 आहे. मग आता इथं काय म्हणजे y 0 नाही, तिथं आपल्याला y काढायचं आहे. म्हणजे x is equal to 1 सबस्टिट्यूट करायचं आहे कुठल्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इक्वल टू 0. देयरफॉर 1 प्लस y स्क्वेअर मायनस 2 minus 4y plus 1 equal to 0 because x is equal to 1 consider केला. 1 plus 1 2 minus 2 0. म्हणजे y square minus 4y equal to 0 येईल. y in bracket y minus 4 equal to 0. Therefore y is equal to 0 आणि y is equal to 4. असे दोन तुम्हाला व्हॅल्यू मिळतील. x is equal to 1 असताना y is equal to 0 आणि y is equal to 4 मिळेल. तुम्हाला विचारलंय काय? ओके, parallel to x axis. Parallel to x axis म्हणजे काय? Therefore the required equation of tangents are y is equal to 0 and y is equal to 4. समजते का बघा? Clear? y is equal to 0, y is equal to 4. These are the parallel to x axis and these are the required tangents. Clear? Next, पाचवा, find the equation of the normals to the curve. Find the equations of the normals to the curve असं सांगितलं आहे. Find the equations of the normals to the curve. काय दिला curve? Find the equations of the normals सांगितलं आहे बघा, tangent नाही. The given equation of curve काय आहे? 3x square minus y square is equal to 8, which are parallel to the x plus 3y is equal to 4, which are parallel to the. ठीक आहे, याचं आपण काय करूया, डिफरन्शिएटिंग करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 6x minus 2y dy by dx is equal to 0. Therefore dy by dx is equal to, हा 6x इकडे घ्या, minus 6x upon 5 होईल minus 2y. dy by dx is equal to 2 3 ला 3x upon y. But the normals are parallel to the line x plus 3y is equal to 4. Therefore 1 plus 3 dy by dx is equal to 0. Therefore dy by dx is equal to minus 1 by 3. याला पॅरलल आहे, म्हणजे याला पॅरलल असतील. हे तर स्लोप आहे त्या कर्वचा, हा टँजंट साठीच आहे. म्हणजे देअरफॉर द रिक्वायर्ड स्लोप दॅट इज dy by dx इज इक्वल टू कोण असणार आहे?
3 असणार आहे, बरोबर आहे का? म्हणजे काय येईल बघा, 3 इज इक्वल टू 3x अपॉन y, म्हणजेच काय होईल बघा, 3y इज इक्वल टू 3x. देअरफॉर x इज इक्वल टू काय होईल, y. हा जर x इज इक्वल टू y झाला तर काय होईल, इथे सबस्टिट्यूट करू शकता. देअरफॉर द इक्वेशन बिकम्स 3x² मायनस x², x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू x टाकली, इज इक्वल टू 8. देअरफॉर 2x² इज इक्वल टू 8, x² इज इक्वल टू 4. देअरफॉर x इज इक्वल टू, त्याच्या खाली लिहूया आपण, x इज इक्वल टू प्लस मायनस 2. देअरफॉर y इज इक्वल टू प्लस मायनस 2. why? because x is equal to y. now equation of normal, y minus y1 is equal to m into x minus x1. y minus 2 is equal to m काय आहे याच्यासाठीचा -1/3, -1/3 into x minus x1 2च असणार. जे दोन येणार वेगवेगळे आपण इथे लिहू शकतो. म्हणजे काय येणार, 3y minus 6 is equal to minus x plus 2. म्हणजे x plus 3y, x plus 3y minus 2 minus 6 minus 8 equal to 0 is the required equation of the normal. एक नॉर्मलचं इक्वेशन मिळालं. आता दुसरं काय असणार, y minus y1 is equal to minus minus getting plus, कारण प्लस 2 ला प्लस 2 आहे, मायनस 2 ला मायनस 2 असणार. m काय आहे तसंच 1/3 minus 1/3 as it is into x minus minus getting plus again 2, 3y plus 6 is equal to minus x minus 2. x इकडे येणार, x plus 3y plus 8. why? because minus 2 getting plus here, 6 plus 2 that is equal to 8. x plus 3y plus 8 equal to 0 is the required tangents of the required normal equation of the normals to the given curve. दिलेल्या कर्व साठीचे हे दोन आपल्याला नॉर्मल मिळतात. पहिला आहे 3x plus 3y minus 8 equal to 0 and second one is x plus 3y plus 8 is equal to 0. आणि या ठिकाणी या पद्धतीने एक्झाम्पल्स जे आहेत तुमचे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि नेक्स्ट आपल्याला त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स जे आहेत रेट मेजर्स वाले ते पण बघू शकतो आपण. तर याच्यामध्ये 5 नंतर 6 नंबरचा एक्झाम्पल आहे. इफ द लाईन y is equal to 4x minus 5 touches the curve y cube, y square is equal to ax cube. आपण हे पण सॉल्व्ह करून बघू. हा एक यातला एक्झाम्पल आहे, ज्याच्यानुसार तुम्ही बाकीचे सॉल्व्ह करू शकता. यातला 6 नंबरचा एक्झाम्पल, the line y is equal to 4x minus 5 touches, y is equal to 4x minus 5 touches the curve. कुठल्या कर्वला टच करतो, y square is equal to ax cube plus b at given 2 3. फाइंड a and b म्हटलंय, फाइंड a and b. तुमच्याकडे पीडीएफचं बुक आहे, त्याच्यामध्ये ते एक्झाम्पल आहे. आता याला डिफरन्शिएट करायचा, dy by dx is equal to 4 होईल. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय, y square is equal to ax cube plus b, 2y dy by dx is equal to 3ax square plus b चा 0. dy by dx ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे 8y is equal to 3ax square is the first equation. दोन आपल्याला इक्वेशन मिळतील आणि त्याच्यावरून आपल्याला काढता येतो. आता 2 आणि 3 ही व्हॅल्यू कुठे टाकायची, तर याच्यामध्ये टाकायची. 2 चा स्क्वेअर is equal to a into, sorry, y means 3, 3 चा स्क्वेअर is equal to a into 2 चा क्यूब प्लस b. आता महत्वाची गोष्ट काय बघा, इथं हा जो आहे व्हॅल्यू x आणि y ची व्हॅल्यू टाकली, त्याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू टाकली, 2 3 ऍड 2 3 म्हटलाय. इथे ऍड 2 3 काय येणार आहे, dy by dx at 2 by 3 8 into 3 is equal to 3 into a x square म्हणजे 2 चा स्क्वेअर, 24 is equal to 3a into 4 म्हणजे 12 झाला. 24 by 12 is equal to a is equal to what, 2. a 2 मिळाला, बरोबर आहे. आता a 2 मिळतोय, ह्याला फर्स्ट म्हणा. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. 3 चा स्क्वेअर is equal to a into x cube म्हणजे 2 चा क्यूब प्लस b राईट. आता 9 is equal to a ची पण व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2, 2 into 2 raised to 3 8 plus b. 9 is equal to 16 plus b. Therefore 9 minus 16 is equal to b. Therefore b is equal to -7.
Therefore, A is equal to 2 and B is equal to -7. This is your final answer. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. दिले काय बघा त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे आणि गिवन व्हॅल्यूज घेऊन त्या इथे टाकून आपल्याला माहित असलेल्या प्रॉपर्टीज नुसार कशा पद्धतीनं विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर्स देता येतात, त्यानुसार पुढचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला आणि त्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करत जाऊ. थँक्यू व्हेरी मच.